नमस्कार. आपण पाहूया 9व्या महिन्यातील करावयाचे गर्भसंस्कार विधी. मोद संस्कार हा गर्भधारणेपासून 9व्या महिन्यात केला जातो. गर्भवती स्त्री सासरी किंवा माहेरी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी हा संस्कार करावा. मागील संस्काराप्रमाणे याही संस्कारात घरासमोर सुंदर रांगोळी घालावी, घरास तोरण बांधावे, मंगल वाद्य वाजवावेत. वयोवृद्ध सौभाग्यवती स्त्रीकडून गर्भवती स्त्रीला स्नान घालून वस्त्राभूषणाने अलंकृत करावे. नंतर सनई चौघडा वाद्य वाजवीत मंदिरास परिवारासहित जावे. मंदिरामध्ये देवदर्शन, पंचामृत अभिषेक, शांतीधारा, जिनेश्वरांचे पूजन तसेच शास्त्रोगुरूंचे पूजन झाल्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये जे मूलनायक भगवंत आहेत त्या मूलनायक भगवंतांच्या यक्षिणीचा आपण सत्कार करावा. संपूर्ण शांती होम विधी झाल्यानंतर आरती सह विसर्जन पाठ करावे. संपूर्ण होम विधी झाल्यानंतर एका पाटावरती लाल वस्त्र आच्छादन करावे. त्या लाल वस्त्राच्या पुढे एका चौरंगावरती तांदळाने स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावरती पुण्यवाचनासाठी कलश ठेवावा. दोन्ही बाजूस 2 समई लावावे. समोर सुंदरशी रांगोळी घालावी. चौरंगावरती 5 विडे मांडावेत. चौरंगाच्या समोर विविध प्रकारचे फल, पुष्प, पल्लव, नाना प्रकारचे मिष्टान आदी ठेवावे. संपूर्ण वेदी सजवून झाल्यानंतर लाल वस्त्र आच्छादन केलेल्या पाटावरती गर्भवती स्त्रीस बसवावे. पंडितजींनी मंगलाचरण, मंगलाष्टक, नित्यपूजन, कलशपूजन, पुण्यावाचन इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर वयोवृद्ध सौभाग्यवती स्त्रीच्या हस्ते संपूर्ण विधी करून घ्यावे. पंडितजींनी मंत्रोच्चारणास प्रारंभ करावे. प्रथमतः गर्भवती स्त्रीस हळदी कुंकू लावावे. ओम ह्रीं गर्भिणी ललाटे हरिद्राम कुंकुम लेपणम करोमी स्वाहा. यानंतर गर्भवती स्त्रीच्या नेत्रांमध्ये काजळ घालावे. ओम ह्रीं गर्भिणी नेत्रे अंजनलेपणम करोमी स्वाहा. सुगंधित पुष्पमाला घालावे. ओम झम वम क्षीं क्षीं हम स्वाहा. कांतागले पुष्पमाला क्षिपयामी ध्रोम ध्रोम स्वाहा. यानंतर गर्भवती स्त्रीने आपल्या उदरावरती उजवा हात ठेवावा. डोळे शांत मिटून या भरक्षेत्रातील संपूर्ण सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र आदींना स्मरण करून आपले डोळे शांत मिटावे. पंडितजींनी मंत्रसंस्कार विधीस प्रारंभ करावे. पंडितजींनी मंत्रसंस्कार विधीस प्रारंभ केल्यानंतर वयोवृद्ध सौभाग्यवती स्त्रीने आपल्या दोन्ही हातांमध्ये पिवळ्या अक्षता घेऊन पंडितजी मंत्र उच्चारण केल्यानंतर आपण त्या पिवळ्या अक्षता गर्भवती स्त्रीच्या उदरावरती आणि मस्तकावरती अक्षता क्षेपण करावेत. सज्जाति कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव सज्जनांचे कल्याण करणारा हो. सद्ग्रही कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव उत्तम गृहस्थांचे आचरण करणारा हो. विवाह कल्याण भागे भव भव. विवाह कल्याण प्राप्त करणारा हो. मुनींद्र कल्याण भागे भव भव. महामुनिपद मिळवणारा हो. सुरेंद्र कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव इंद्रपद उपभोग घेणारा हो. मंत्राभिषेक कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव सुमेरू पर्वतावर अभिषेकाचा मानकरी हो. एव राज कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव युवराज पदाचा भोक्ता हो. महाराज कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव राजपदाचा भोक्ता हो. परमराज कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव सर्व राज्य साम्राज्य पद प्राप्त करणारा हो. ओम अर्हंत कल्याण भागे भव भव. गर्भातील जीव अर्हंत पदाची प्राप्ती करणारा हो. यानंतर शांती भक्ती पाठ म्हणावे.
शान्तिजिनं शशि निर्मलवक्त्रं शीलगुणरतसंयमपात्रम् अष्टाचितलक्षणगात्रं नौमि जिनोतम अम्बुजनेत्रम् पञ्चममीप्सितचक्रिधराणां पूजितमनीन्द्र नरेन्द्र गणे च शान्तिकरं गणशान्तसमीप्सु षोडशतीर्थङ्करं प्रणमामि दिव्यतरुसुरपुष्पसृष्टि धुन्दविलासन योजन घोष आतपवर्ण चामर युग्मे यस्य भाति च मण्डल तेजा तमजगर्जित शान्तिजिनेन्द्रं शान्तिकरं शिरसाः प्रणमामि सर्वगणयन्तो यञ्चत शान्तिं महामरं पठते प्रणमांच हे वाचिता मुकुटकुण्डलहारत्ने शक्रादिवि सुरगणे सुतपादपद्मा ते मे जिनापरवरस्य जगत्प्रदीपा तीर्थंकरा सत शांतिकरा भवन्तु संपूजिकानां प्रतिपालकानां एतीन्द्र सामान्य तपवदनानां देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञा करोतु शान्तिं भगवान् जिनेन्द्रां करोतु शान्तिं भगवान् जिनेन्द्रां क्षेमं सर्वप्रजानां प्रभुन्तु बलवान् धार्मिक भूमिपाल काले काले च सम्यक् वर्षतो विरन्तु मघवा यादो यान्तु नाशनम् दुर्मिक्षं चोरमारीक्षणोऽपि जगतां भास्म भूजीविलोके जैनेन्द्रं धर्मचक्रं प्रबोध सत्वं सर्वसौख्यप्रदाये प्रदस्तघातिक्रमणः केवल ज्ञानभास्करा कुर्वन्तु जगतां शान्ति ऋषभाध्याजिनेश्वरा 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 इति पुष्पाञ्जलिक्षेपेतः ओम शांतिः ओम शांतिः ओम शांतिः। यानंतर पंडितजींनी हा मंत्र म्हणून त्या गर्भवती महिलेच्या मस्तकावरती अक्षत क्षेपण करून तांबूलादे घेऊन त्यांना आशीर्वाद द्यावे। कल्याणमस्तु कमलाभिमुखी सदास्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्रं धनं सदास्तु आरोग्यमस्तु भीमथार्थफलाब्धिरस्तु भद्रं सदास्तु जनपुंगो भक्तिरस्तु स्वाहा इत्याशीर्वादा पुष्पांजलिक्षेपेतः। यानंतर गर्भवती स्त्रीची साडी चोळीने ओटी भरावी, डोहाळे गीत गावावे। मंत्रसंस्कार विधी झाल्यानंतर पंडितजीने हातामध्ये तांबूलादी घेऊन त्यांना मंगल आशीर्वाद द्यावे, मस्तकी अक्षता क्षेपण करावे। यानंतर माहेरच्या सौभाग्यवती महिलांनी गर्भवती स्त्रीची साडी चोळीने ओटी भरावी, डोहाळे गीत गावेत। तसेच संपूर्ण आप्तेष्टांनी गर्भवती स्त्रीस मंगल आशीर्वादही द्यावे व आप्तेष्ट सर्वांनी गर्भवती सह सर्वांनी भोजन करावे। या दिवशीही दान धर्म करावा, शांती भक्ती पाठ म्हणावा, नमोकार मंत्राचे जाप करावे। या दिवसापासून प्रत्येक दिवशी भिरी घंटा वेगवेगळे वाद्य वाजवावेत। यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्याचा गर्भावर चांगला परिणाम होतो। गर्भवती स्त्रीचे मन आनंदित होते। नमस्कार मित्रो, पुन्हा एकदा वास्तुदीपकडून सर्वच भगिनींना सादर नमस्कार, सादर जय जिनेंद्र।